महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या लाडक्या अपडेटमध्ये खूप महत्त्वाच्या अपडेटमध्ये या ठिकाणी स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली 30 जूनची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना 2 हप्ते एकत्र या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले। लाडक्या बहिणींनो, खूप मोठी अशी अपडेट आलेले। अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती भेटत आहे। लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। आता 2 हप्ते एकत्र तुमच्या अकाउंटवरती येणार आहे 3,000 रुपये। आता 2 हप्ते कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये। अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, अतिशय दमदार अशी अपडेट आलेली आहे। 30 जूनची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, चला जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही या ठिकाणी जून महिना संपण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत, तरी अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन नाही घ्यायचं। मे महिन्याचे पैसे तर तुमच्या अकाउंटवरती आलेच असतील। मे महिन्याचे 1500 रुपये तर तुम्हाला भेटलेच असतील, यात काही शंका नाही। परंतु मे महिन्याचा हप्ता थोडा उशिरा टाकण्यात आला, त्यामुळे जून महिन्याचा हप्त्याला या ठिकाणी सरकार आता उशीर करत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, जोपर्यंत मे महिन्याचा हप्ता पडत नाही तोपर्यंत तुम्हाला जून महिन्याचे पैसे भेटणार आहे। तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता पडला असेल तर तुम्ही होय कमेंट करा, आणि मे महिन्याचे पैसे कधी पडणार आहेत ते आपण लवकरच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज आहे 30 जून आहे 31 जून, या 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येऊ शकतात। जर या 2 दिवसांमध्ये पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला आता वेट करावं लागणार आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे हे तुम्हाला भेटून जाणार आहेत। आता पुढील अपडेट बघणार आहोत आपण। पुढील अपडेट काय आहे ते पाहू शकता की लाडक्या बहिणींनो, पुढील अपडेट अशी आलेली आहे की पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे पुढच्या महिन्यात 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पुढच्या महिन्यात 3,000 रुपये जमा होणार। तर लाडक्या बहिणींना आता जुलै महिना लागणार आहे। जुलै महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे असे एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती सरकार 3,000 रुपये टाकू शकते, यात काहीही शंका नाही। लाडक्या बहिणींना, आपण पाठीमागचा जर डेटा बघितला तर 2 महिन्याचे पैसे सरकारने एकत्रितरित्या टाकले होते। मग आता तुम्हाला जर मे महिन्याचे पैसे आले असतील तर मग तुम्हाला तर मे महिन्याचे प्रश्नच नाही। जर मे महिन्याचे आले नसतील तर तुम्हाला मे महिन्याचे आणि जून महिन्याचे असे 2 हप्ते एकत्रितरित्या टाकले जातील। किंवा तुम्हाला जर मे महिन्याचे आले असतील तर मग आता तुम्हाला जून महिन्याचे पाहिजे असतील तर आता जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे सरकार एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती पैसे टाकणार आहे। 3,000 रुपये 100% तुमच्या अकाउंटवरती येतात। कधी येऊ शकतात, फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा। SMS आला की लगेच तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी पैसे आम्हाला पोहोचलेले आहेत। आता बघू शकता की लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट ऑफ 3,000 रुपये कम टुगेदर। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे, तुम्ही अपडेट शेवटपर्यंत बघा। आता पाहू शकता की तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। आता जून महिना संपायला अवघे 2 दिवस उरलेले आहेत। या 2 दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केला तरी सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळेच महिलांना आता पुढच्या महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। तर आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला जून आणि जुलै असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी कर्ज देखील भेटणार आहे। कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। तरी आता पुढील अपडेट बघा। पुढील अपडेट अशी आहे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत तुम्ही आता पहा या ठिकाणी। लाडकी बहीण योजनेतून जून आणि जुलै हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे। तर दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात। जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात। आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना आता खुशखबरी दिली जाऊ शकते।
असेल झाले तर 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता फक्त अवघे 2 दिवस उरलेले आहेत जून महिना संपायला. तर आता जून महिना संपला आहे, तर मग पैसे कोणत्या आठवड्यामध्ये येणार? तर 6 जुलै या 2 दिवसांमध्ये पैसे आले तर येऊ शकतात. तर लाडक्या बहिणींनो, या 2 दिवसांमध्ये आले तर येऊ शकतात. बऱ्याच महिलांना आलेले आहेत, त्यांनी कमेंट देखील केली होती की दादा आम्हाला मे आणि जूनचा हप्ता पडलेला आहे. असे एकत्रित्या 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत. जर तुम्हाला या महिन्यामध्ये जर पैसे आले नाहीत, तर मग तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये हमखास पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. यात काही शंका नाही. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा कर्ज कोणाला भेटणार? तर कर्ज अशा महिलांना भेटणार आहे ज्या महिला मुंबईमध्ये राहत आहेत. अशा महिलांना 1 लाखापर्यंत बिनाव्याजी सरकार कर्ज देखील देत आहे. 1 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, ज्या महिला मुंबईमध्ये राहतात अशा महिलांना. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रातील महिलांचा, तर त्यांना 50,000 रुपये सरकार देणार आहे. ते तुम्हाला परतफेड बिनव्याजी करायची आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून अशी लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट तुमच्यापासून वंचित राहणार नाही. आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे. फटाफट लाईक करून टाका लाडक्या बहिणींनो, 100 लाईक्स आलीच पाहिजे. आपले 1K लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचे. लवकरात लवकर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटूया पुढील अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.